दोघांचे धन्यवाद. अभिनंदन. क्लासचा विषयी कसं माहिती तुला मिळाली? क्लास सर मला बऱ्याच पोरांनी सांगितलं होतं आपला क्लास चांगला क्लास आहे सर, चांगले ग्राउंड घेतात, त्यामुळे मी तुमच्या क्लासला जॉईन झाले. तुला संदीप कसं माहीत झाली? माझा भाऊ आहे ना तुझ्या क्लासला. हां हां. आणि विष्णू पण माझा मित्र, रेश्मा, महेश. चालतं. याच्या आधी कुठं तयारी करेल होती का तू? नाही सर, याच्या आधी कुठेच नाही तयारी करेल. तू मी वनरक्षकची वनरक्षकची तयारी. हां. मग आता तुला इथून पुढे झाल्यानंतर आता PSI डिपार्टमेंटल PSIची करशील ना? हो सर, ह्याच्या पुढे नक्की करणार मी. आता इथून पुढे आपण काय आपल्या क्लाससाठी तुला जे होईल ते शक्य करायचं आणि इथून पुढं जे काही मार्गदर्शन होईल तो मुलासाठी आपल्या क्लासवर 24 तास यायचं कधी पण. आपले सर्व मुलं विद्यार्थी आपल्या घरच्या सारखेच येतं, त्यांना यायचं, विचारायचं, पण माहिती द्यायची. आता तू डिपार्टमेंटल झाला किंवा आता काही दिवसानं होणार, म्हणजे तुम्हाला जे मार्गदर्शन आहे तुम्ही जे केलं ते मुलाला सांगायचं. असे केल्यानंतर यार अशी प्रगती होती, त्याच्या केल्यानंतर ती प्रगती होती. रोज मुलाला यायचं. आता तुम्हाला जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये तुम्हाला जॉईनिंगला बोलव. जॉईनिंगला झाल्यानंतर 9 महिन्याचं पिरियड झाल्यानंतर दर आठवड्याला आपल्या क्लासमध्ये यायचं, मुलाला मोटिवेशन करायचं, मार्गदर्शन द्यायचं. आपला क्लास घरच्यासारखं समजायचं. तसं तुम्ही जेवढं सातत्य घेतलं, जी मेहनत घेतली ती फक्त मुलाला 2 शब्दामध्ये सांगा. मग कसा अभ्यास केला, काय केला, फक्त आपल्या प्रेक्षकाला 2 शब्दामध्ये सांगून टाक. बरं, सांग कसा अभ्यास. मी सुरुवातीला वनरक्षकच्या ग्राउंडसाठी मी सरांकडे जॉईन झालो होतो. तेव्हापासून मी सरांकडे आहे. त्यांचं ग्राउंडची क्वालिटी खूप छान आहे. आम्ही अभ्यास सर्व एकत्र, आमचे मित्रपरिवार असल्याने सगळ्या जणांनी एकत्र अभ्यास केला. आम्ही पूर्णतः सरांनी सगळ्यांनी सोबत दिली आम्हाला. सगळे एका जागी बसून आम्ही सगळे ग्रुप डिस्कशन, पेपर सॉल्विंग, सगळ्या गोष्टी एकत्र करत होतो. जसा काय माझा परिवार झाला होता, सगळे जयंत असो, शिवानी असो, सगळे मुलं मुली सगळे एकत्र बसून आम्ही अभ्यास करायचो. इथं रात्री 8-10 पर्यंत 9-10 पर्यंत पूर्णतः अभ्यास करायचो. नंतर शेवटच्या ह्याच्या टप्प्यामध्ये 12-1-2 पर्यंत अभ्यास करायचो. शेवटच्या टप्प्यामध्ये सगळे क्वेश्चन सॉल्विंग जे पूर्ण महाराष्ट्राचे झाले होते ते आम्ही 2-2 वेळेस 3-3 वेळेस सोडवले होते, सॉल्विंग केले होते. जयंत झालं, मयूर झालं, आम्ही झालं, सगळ्या मुलांनीच ते सॉल्व केले होते. त्याचा आम्हाला भरपूर फायदा झाला पोलीस भरती मुंबईच्या पेपरसाठी. त्याच्यामधले बरेच क्वेश्चन रिपीट झाले होते मुंबईच्या पेपरमध्ये. एवढंच. धन्यवाद. संदीप, तू कसा अभ्यास केला आपल्या विद्यार्थ्यांसाठी 2 शब्दामध्ये सांग. अभ्यास म्हणजे सर, पहिले मी वनरक्षक तयारी करतो, त्यामुळे अभ्यासाचे थोडे लिंक लागलेलीच होती. पहिल्यांदा ह्याच तारखेला 13 तारखेला माझं ग्राउंड झालं होतं. तर त्या ग्राउंडमध्ये इंजरी असल्यामुळे माझं ग्राउंड कंप्लीट झालं नाही. मग त्यानंतर आल्यानंतर एक आग असते ना मनामध्ये, मग ती मग आणि अभ्यासात त्या परीक्षेला फेल झाल्यामुळं त्या माझी आवडती पोस्ट होती वनरक्षक. मग त्या पोस्टला आहे ना, जर म्हणजे ती गवसणी घालू शकलो नाही, त्यामुळं इकडं जास्त पेटून उठलो अभ्यासाला. आणि म्हणजे सातत्य आणि ग्राउंडला आणि लॅबला हे कायम राहिलं. आणि पहिलं सरळ शेवटचं थोडा काय असल्यामुळे भूतकाळ असल्यामुळं थोडा मला पेपर सोपा गेला. आणि रोज पेपर माझं कंटिन्यू 2 पेपर सोडवणं असायचं.